पुण्य की जय, सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय, सब संतन की जय। येतोय का आवाज? तर आजचा आपला 24वा पाठ आहे, आज लास्ट पाठ आहे, लास्ट। तर गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। तर मनन केल्याच्या नंतर, वेदांतानुसार मनन केल्यानंतर युक्तीच्या द्वारे जे निरंतर त्यांचे चिंतन निधिध्यासन करावे। आता निधिध्यासन कसं करायचं ते सांगता येत। शिष्यानं प्रश्न विचारला की निधिध्यासन म्हणजे काय? तर गुरु म्हणतात, आपण देह नाही, आपण स्थूल क्रश्य रस्व दीर्घ नाही, म्हणजे आपण हा दिसणारा स्थूल देह नाहीत। क्रश्य रस्व दीर्घ या शरीराबद्दलचं वर्णन आहे, तर तसे आपण नाहीत, आपण वर्णाश्रमी इत्यादी नाही। अशा मानण्याने म्हणजे मागे एका प्रसंगी स्पष्ट सांगितल्याप्रमाणे विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करून आपण प्रत्येगात्मा द्रष्टा साक्षी सच्चिदानंद शुद्ध बुद्ध मुक्त अजन्मा अजर अमर अक्रिय असंग अद्वितीय ब्रह्मरूप आहो असे मानण्याने उत्पन्न होणाऱ्या सजातीय प्रत्ययाच्या प्रवाहास मनात जे स्थिर करणे त्याला निधिध्यासन असं म्हणतात। म्हणजे आपल्याला जे दृश्य दिसतंय ते दृश्य आपण नसून आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत असं सतत जे आपण चिंतन करायचं त्याला निधिध्यासन असं म्हणतात। निधिध्यासनानंतर करीय साक्षात्कार म्हणजे आत्म्याच्या निसंदेह अपरोक्षानुभवरूप साक्षात्काराचे संपादन करावे। अपरोक्ष अनुभव म्हणजे सच्चिदानंद आत्मा आपण ब्रह्मरूप आहोत हे खात्रीशीर दृढ बोध आपल्याला व्हायला पाहिजे। याप्रमाणे दोह्याच्या पूर्वार्धात श्रवण मनन निध्यासन करून आत्म्याचा साक्षात्कार करावा असे सद्गुरूंनी सांगितलेले आहे। आता पुढे उत्तरार्धात साक्षात्काराच्या रूपाने सद्गुरू वर्णन करतात। सच्चिदानंद इति साक्षात अपरोक्ष अंतकरणाच्या अहमादी वृत्तीचा प्रकाशक। आपण सच्चिदानंद आत्मा सच्चिदानंद ब्रह्म आपणच आहो असा जो अनुभव घेणे त्या साक्षात्कार म्हणतात। ते जे ब्रह्मस्वरूप आहे ते आपणच आहो असा अनुभव घेणे यालाच साक्षात्कार असं म्हणतात। वेद पुकार म्हणजे वेद उच्च स्वराने सांगतात। पूर्वी श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन ही 3 आत्मसाक्षात्कार होण्याची साधने आहेत। ही साधने जोपर्यंत चित्त शब्दाधिक विषयात आसक्त, जोपर्यंत आपलं चित्त शब्दाधिक विषयामध्ये आसक्त आहे तोपर्यंत करता येण्यासारखी नाहीत। आपलं अंतकरण स्थिर असणं महत्त्वाचं आहे आणि अंतकरण जर स्थिर ठेवायचं असेल तर त्याला नामचिंतन करावं लागतं। नामचिंतन केल्याशिवाय अंतकरण स्थिर होत नाही। म्हणून शब्दाधिक विषयात आसक्त आहे आपलं चित्त तोपर्यंत आपल्याला हे श्रवण मनन निध्यासन साक्षात्कार करून घेता येत नाही। म्हणून नामचिंतन करून आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत असंच कळवून घ्यावं लागतं। यासाठी विषयाचा विषाप्रमाणे त्याग करून समाधी घट साधनांनी समाधी षट साधनांनी संपन्न होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शरण जाणे आणि तद्द्वारा श्रवणमनादी करून आत्मसाक्षात्काराचे संपादन करणे हेच मोक्षप्राप्तीचे मुख्य साधन आहे। तर मोक्षप्राप्ती कशानं होते ते सांगायलेत की ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय दयाळू अशा सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याकडून अनुग्रह घेऊन
त्यांच्याकडून श्रवण मनन निध्यासन तत्वपदार्थ शोधन हे त्यांच्याकडून आपण श्रवण केल्याच्या नंतर मग आपल्याला हे मोक्ष प्राप्तीचं हे मुख्य साधन आहे. यासाठी श्रवणादीद्वारा आत्म्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून सत्पुरुषांचा समागम सदैव करावा. याविषयी आता पुढे गुरु सांगतात. विषयवत त्याग करी करिये साधुसंग, पोते साधुसंग सदा जेमनो ते अभंग. तर शब्द स्पर्श रूप प्रसादी जे निषिद्ध विषय आहेत त्यांचा विसाप्रमाणे त्याग करून मनुष्याकडं जे हे 5 विषय आहेत त्या 5 विषयांचा त्याग करून करिय साधुसंग म्हणजे ज्ञान वैराग्य दया संतोष आकाम अक्रोध क्षमा सदाचार इत्यादी सुलक्षणांनी संपन्न स्वत्रिय ब्रह्मनिष्ठ स्वत्रिय आणि दयाळू अशा सद्गुरूंच्या संगतीमध्ये राहावं म्हणतात. अशा सत्पुरुषाच्या समागमाने आपणा स्वतःलाही क्षमादया संतोषादी साधने प्राप्त होतात व त्या साधनापासून श्रवण मननादी झाल्याने आत्मज्ञान होऊन मोक्ष होतो. यासाठी सज्जनाचा संग सदैव करावा. जीवाने मोक्ष होण्यासाठी विषयाचा त्याग करून उत्तम साधने संपादावी असेच अष्टवक्र मुनींनीही जनक राजाला सांगितलेले आहे. तर काय सांगितलं अष्टवक्र मुनींनी जनक राजाला? मुक्तिमिच्छासी चेततात विसवान विसवत त्यज्य, क्षमा अर्जव दया संतोष सत्यम पीयूषवत भज. तर बा जनक राजा, जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर शब्दादी 5 विषयांचा विसाप्रमाणे त्याग करून आणि क्षमा अर्जव सरळपणा दया संतोष आणि सत्य या पंचकडीचे अमृताप्रमाणे सेवन करावे. तर हे गुण आपल्या अंगी असले पाहिजेत, नसले तर अंगी धारण करावे लागतात. आणि मग असणाऱ्या दोह्याच्या प्रवर्धामध्ये विषयाचा त्याग करून महात्मा साधूंचा समागम करावा असे सांगितलेले आहे. समागमचा अर्थ आहे संत संगती. तर त्यांच्या संत संगतीमध्ये राहावं असं म्हणतात. आता पुढे उत्तरार्धात गुरु निरूपण करून सांगतात. पोते सतानंद सच्चिदानंद सदा. पोते म्हणजे स्वतः आपण. पोतेचा अर्थ आहे आपण स्वतः. प्रत्येगात्मा सदा म्हणजे जागृतादी 3 अवस्था. त्याचप्रमाणे आता ह्या जागृतादी 3 अवस्था माहितीत आपल्याला, जागृती स्वप्न आणि सुसुप्ती. त्याचप्रमाणे भूत भविष्य वर्तमान या 3ही कालामध्ये सच्चिदानंद म्हणजे ब्रह्मरूप आहो. शिवाय आपण प्रत्येगात्मा जेमनोतेम म्हणजे मन आणि वाणी या सागोचर असलेला परमात्मा. अप्रमेय प्रत्यक्षादी प्रमाणास अविषय म्हणजे न कळणारा. प्रमाणाला सुद्धा ह्यो कळत नाही म्हणतात. स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश जसा आहे तसाच अभंग ज्यास कधी भंग नाही. अभंगाचा अर्थ भंग नाही असा. अशा प्रकारचा हो व पोते सदानंद सदा या चरणाच्या भावार्थाने असे समजते की सच्चिदानंद रूप परमात्मा सर्व मनुष्यास स्वात्मरूपे करून सदा सर्वदा प्राप्तच असतो. तर हा परमात्मा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा नाही, तो प्राप्तच आहे. फक्त प्राप्त कसा आहे हे आपल्याला कळून घ्यायचं आहे, किंवा आपलं स्वरूप आणि परमात्माचं स्वरूप कसं एकरूप आहे ते आपल्याला कळून घ्यायचं आहे. परंतु केवळ अविद्येच्या योगानेच अप्राप्त असा भास होतो. त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी कित्येक जिज्ञासू जप तप तीर्थ इत्यादी अनेक साधनांचे अनुष्ठाने करतात. तरीसुद्धा त्यांच्या बाह्य अंगाचीही म्हणजे वरवरची देखील प्राप्ती त्यांना होत नाही. भगवान परमात्माला प्राप्त करून घेण्यासाठी जप तप तीर्थ वगैरे किती जरी केले तरीही म्हणले ते वरवरची देखील त्यांना प्राप्ती होत नाही. परंतु जेव्हा त्यास अत्यंत दयाळू ब्रह्मनिष्ठ सद्गुरू भेटून ते प्रत्येकात्म्याच्या रूपाने परमात्म्याचा उपदेश करतात तेव्हाच त्यास विद्या प्राप्त होऊन तिच्या योगाने त्यांच्या अविद्येची निवृत्ती होऊन आत्मा प्राप्त झाला आहे असे त्यास भासू लागते. म्हणजे सद्गुरू भेटल्यानंतर आपला जो आवरण दोष आहे तो निघून जातो. पण एवढ्यावरून परमात्म्याची प्राप्ती म्हणजे त्यास पूर्वी नव्हती ते आता झाली असे काय होत नाही. तर पूर्वीसुद्धा त्या परमात्म्याची प्राप्ती असतेच, पण सद्गुरू आपला आवरण दोष आपला भ्रम काढत असतात.
स्वतःच्या गळ्यातला कंठीसारखा, म्हणजे त्यांनी एक दृष्टांत दिलेला इथं. एखाद्याच्या स्वकंठाभरण म्हणजे स्वतःच्या गळ्यातला कंठीसारखा दागिना गळ्यातच असून विस्मरणाने तो आपल्याजवळ नाही असे जेव्हा त्याला भासते, तेव्हा त्याचा शोध लावण्यासाठी गळा न शोधता इतर बाहेरली अनेक ठिकाणे शोधून शोधून तो दमतो. तरी पण असणारे हे जे आपल्या गळ्यातला दागिना शोधण्यासाठी, म्हणजे हा आपल्या गळ्यामध्ये एखादं लॉकेट म्हणा, काही सोन्याचा दागिना म्हणा, ते असतो आणि तो काय होतो, कपड्याच्या आतमधून इकडे, शर्टाच्या आतमधून इकडे जातो. आता तो दागिना शोधायचा आहे, तर दागिना गळ्यात शोधण्याच्या ऐवजी तो इकडे तिकडे बाहेर पाहतो आणि मग एखादा समोरचा व्यक्तीला म्हणतो की बाबा माझ्या गळ्यातला हे सोन्याचा दागिना हरवलेला आहे. त्यावेळेस तो समोरचा म्हणतो की तिथं तुमच्या ते काय शर्टामध्ये मला पलीकडे दिसत आहे, गळ्यामध्येच असतो पण साईडला असतो, त्याचा भ्रम होत असतो. आता हरपल्याचा भ्रम झाला होता, परंतु तो हरपला नव्हता, म्हणजे भ्रम झाला होता. आणि त्याचप्रमाणे परमात्मा हरवत नसतो, परमात्मा जात नाही, परमात्मा येत नाही, परमात्मा जशाच तसा आहे. आणि त्या परमात्मा जशाच तसा असून सद्गुरू आपल्याला जो भ्रम झालेला आहे, आपल्याला मी देहच आहे, हे 4 देह मी असेल किंवा इंद्रिय मी असेल, यातले दैवत मी असतील, असा जो आपल्याला भ्रम झालेला असतो, तो भ्रम काढून श्रवण म्हणजे आपल्याला नामचिंतन देऊन, नामचिंतन करून, वृत्ती आपली शांत करून, श्रवण मनन निध्यासन तत्वपदार्थ शोधन करून सद्गुरू आपल्याला तुमचं जे स्वरूप आहे तेच परमात्माचं स्वरूप आहे असं आपल्याला कळवून देतात. तर हे ध्यानात ठेवायचं. म्हणून अशातला प्रकार म्हणजे प्रथम मनुष्य मुक्त नव्हता ना आता मुक्त झाला अशातला प्रकार नाही, परंतु जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत मुक्ती काय ती कळत नाही. आपल्याला जर मुक्ती कळायची असेल, मोक्ष कळायचा असेल, तर आपल्याला आपलं आवरण दोष आणि आपला भ्रम जावा लागतो. तर सूर्याला ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस ही नाहीत, त्याप्रमाणे निरंतर अचिंत्य चैतन्यघन परिपूर्ण प्रत्येगात्म्यालाही परमार्थ दृष्ट्या बंध आणि मोक्ष ही दोन्ही नाहीत. परमात्म स्वरूपाजवळ बंध आणि मोक्ष ही दोन्ही पण नाहीत. श्रुतीसुद्धा सांगते की जो ब्रह्म असेल तोच ब्रह्मास प्राप्त होईल, मुक्त असेल तोच मुक्त इत्यादी. मनुष्य प्रथम जीवरूप असून कर्मोपासनादी साधनाच्या योगाने पाठीमागून परमात्मरूप होतो असे म्हटले तर ते म्हणणे बरोबर नाही, कारण तो पूर्वी परमात्मरूप नसून जर आता परमात्मरूप झाला आहे तर केव्हा ना केव्हा तरी त्याचा क्षय झालाच पाहिजे. सर्वदा तो तसाच राहू शकेल असे नाही. समजा की मूळचा धातू तांब्या असून मागाहून त्यात कोणत्या तरी औषधाच्या रसाच्या संस्काराने पिवळेपणा येऊन त्याचे सोने झाले असे भासले, तरी पण कालांतराने त्याच्यावरील औषधाच्या रसाची शक्ती क्षीण झाली, म्हणजे त्याला प्राप्त झालेले खोटे सोने पण कमी कमी होत जात असते. यासाठी प्रत्येगात्मा स्वभावताच परमात्मरूप आहे असे जाणावे. यासाठी आपण मूळचेच प्रब्रह्म स्वरूप आहोत. आपल्याला गुरु प्रब्रह्म स्वरूप करत नाहीत, आपल्याला आपला भ्रम घालवतात, आवरण दोष घालवतात. तुम्ही मूळचेच प्रब्रह्म आहात. यासाठी प्रत्येगात्मा स्वभावताच परमात्मरूप आहे असे जाणावे. कर्माने किंवा उपासनेने तो परमात्मरूप होतो असे नाही. मनोन जमनो ते माभंग आहे असे म्हटलेले आहे. प्रत्येगात्म्याचा बोध ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या समागम म्हणजे संगतीमध्ये केला असता तो होतो. म्हणून सदैव सत्संग करावा, सदैव सत्संग करावा असं सांगितलेलं आहे. तर ते म्हणतात सत्संगाने संसार बंधनाची निवृत्ती होऊन मोक्षप्राप्ती होते. याविषयी श्रीज्ञान गीतेचे प्रमाण आहे. गीतेचं प्रमाण आहे सत्संगेन प्रमप्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्माद ती प्रज्ञेन सत्संग सततम कुरु. तर संतांच्या संगतीमध्ये सतत राहावा असं सांगतात. सत्संगेन म्हणजे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या समागमाने, परमप्राप्य म्हणजे सच्चिदानंद परिपूर्ण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा परमात्म्याच्या ठिकाणी स्वात्मरूपाने प्राप्त होऊन
दुस्तर म्हणजे समुद्राप्रमाणे तरून जाण्यास कठीण असा जो संसार, तो अचिरात म्हणजे ताबडतोब तरते म्हणून तरुण मनुष्य पार जातो. म्हणजे तरतो याचा अर्थ म्हणजे आपलं अज्ञान नाहीसं होतं, आपलं भ्रम जातो. आणि भ्रम गेल्याच्या नंतर, आवरण दोष गेल्याच्या नंतर मग आपल्याला आपलं स्वरूप कसं आहे ते श्रवण मनन निध्यासन तत्व पदार्थ शोधन याच्याद्वारे भागत्याग लक्षणानं आपल्याला समजून येतं. म्हणून म्हणले संसाराचे समुद्र रूपाने वर्णन केलेले आहे. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, संसार समुद्राप्रमाणे तरून जाण्यास कठीण आहे असे आपण सांगितले. पण समुद्रात तर भवरे, सुसरी, मासे इत्यादी असतात, तसे संसारात कोठे असतात ते कृपा करून सांगावे. समुद्रामध्ये गेल्यावर आता ते बहुरी, सुसरी हे सुसरी वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये गेल्यावर ते काय करताल, त्या जाणाऱ्याला संपवून टाकत्याल. मग तसे इकडे या संसारामध्ये कोणत्या सुसरी, कोणत्या मगरी वगैरे आहेत ते आम्हाला सांगा, असं शिष्यानं प्रश्न केलेला आहे. सदा सत्संगाची आवश्यकता, म्हणून ते गुरु म्हणतात समुद्रातल्याप्रमाणे संसारातही आता ध्यानात ठेवा, सुसरी, मगरी याच्यामधले जे बहुरे, मासे हे जे सांगितलेलं आहे ते कोणत्याही संसारामध्ये ते ध्यानात घ्या. सद्गुरू सांगतात समुद्रातल्याप्रमाणे संसारातही स्त्री पुत्रांच्या ठाई जो मोह, स्त्री पुत्रांच्या ठिकाणी जो मोह तदर्थरूप आवर्त भवरे आहेत, त्यात काम, क्रोध, लोभ, अहंकार रूप सुसरी आणि मासे आहेत. बघा हे मासे कोणचे ते, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सुसरी आणि मासे आहेत. सुधा, त्रषा, हर्ष, शोक इत्यादी त्यातल्या मोठ्या उर्मी लाटा आहेत. अध्यात्म, आदिभूत, आदिभौतिक, आदिदैव हे तीन ताप मिळून त्याला वडवान्नल आहे. निरंतर असलेली आपल्यातली दुर्वासना ही त्यातले शेवाळ आहे. अनेक विषय मिळून त्यात भरलेले पाणी आहे. असा हा संसार समुद्र सत्संगद्वारा आत्म्याचा बोध झाल्याने, असा जरी हा संसार असला तरी आत्म्याचा बोध झाल्याने अगदी विलंब न लावता नौकेच्या योगाने समुद्र जसा पार तरून जाता येतो. आपण जर समुद्रातून पलीकडे जायचं असेल तर आपल्याला नौकेत जर बसलो तर आपण त्या नौकेच्या द्वारे पलीकडे जाऊ शकतो, जाता येते. तर त्याप्रमाणे तस्मात म्हणजे म्हणून अतिप्रयत्नेने म्हणजे भगीरथ प्रयत्न करून म्हणजे पुन्हा वर्णाश्रमादी स्वधर्माच्या अनुष्ठानाने, वर्णाश्रमाच्या स्वधर्माच्या अनुष्ठानाने केलेल्या यज्ञ, दान, जप, तप इत्यादी साधनाने अंतकरणाची शुद्धी केल्याने विवेकादी साधन संपन्न होऊन आपण एकाग्र चित्ताने ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या सदुपदेशाचे ग्रहण करून जेवण्या खाण्यासारख्या आवश्यक गोष्टीचीही जरुरी पडल्यास पर्वा न करता म्हणजे जेवायला बसणार इतक्यात किंवा जेवतानाही सत्समागमाचा म्हणजे संत संगतीचा लाभ होत असेल तर जेवण तितक्या वेळ सोडून म्हणजे अर्थात ते मागे पुढे करून सतसंग सततम कुरु म्हणजे सत्पुरुषांचा संग बाजीवा करावा. सर्व काल सद्विचार करण्यासंबंधाने शास्त्राचे प्रमाण सांगतो म्हणले की आपल्याला कितीही अत्यंत जरुरीची कामं असले तरी ते सोडून देऊन आपण संत संगती जेवढ्या वेळ आहे तेवढ्या वेळ संत संगती करावी असं शास्त्र सांगतं. सदा सद्विचार प्रमाण ते म्हणले असुप्ते रामरते कालम नये दिदांत चिंतया ददन्नावसरम किंचिदा कामादिना मनागपी. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत, त्याचप्रमाणे विवेक झाल्यापासून ध्येयपात होईपर्यंत श्रद्धा भक्ती पुरस्सर वेदांतशास्त्राचा विचार करून, बघा कशाचा विचार करायला सांगितलं आपल्याला, वेदांतशास्त्राचा विचार करून मनुष्याने कालातिक्रमण करीत राहावे. मनात काम क्रोधाधिकास यत्किंचितही थारा देऊ नये. तात्पर्य एवढेच की सर्व काल वेदांत विचारात जर मन असेल तर काम क्रोधाधिकास उत्पन्न होण्यास अवसरच मिळणार नाही.
आपण जर रोज चिंतन करीत असू आणि चिंतन करून जर शास्त्र पाहत असू तर आपल्याकडं कामक्रोधाधिक येणार नाहीत, असं शास्त्रवचन आहे. दृष्टांत म्हणले, समजा कोणी एक मनुष्य आपल्या घरात काही न करता स्वस्थ बसला आहे. इतक्यात त्याच्याकडे बाहेरले दुसरे काही दुर्गुणी मनुष्य आले. दृष्टांत सांगायलेत ते घरात आल्याबरोबर त्याकडे बघून जर तो घरात बसलेला मनुष्य त्यांचा आदर सत्कार करील. आता ते सांगतायत की आपल्याकडं कुणीतरी दुर्गुणी मनुष्य आले आणि त्यांचा जर आपण आदर सत्कार करू तर ते दुर्गुणी मनुष्य त्याचकडे फिरून फिरून येऊन त्यास इकडल्या तिकडल्या खोट्यानाट्या गोष्टी सांगून त्यास आपल्या स्वतःप्रमाणे दुर्गुणी करून टाकतील. पण आपल्याकडे येणारे मनुष्य अगदी दुर्गुणी आहेत असे ओळखून ते घरी आले असता त्यांच्याकडे एक वेळही न पाहता कोणते तरी आपले चांगले पुस्तक उघडून तो वाचू लागला आणि अशा रीतीने त्याने त्यांचा आदर सत्कार न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ते आलेले मनुष्य निराश होऊन परत जातील आणि क्वचित पुन्हा आले असताही पूर्वीप्रमाणे जर त्यांचा अनादर झाला तर ते पुनश्य म्हणून खचित येणार नाहीत. याच न्यायाने वेदांत शास्त्र विचाराशिवाय बघा हे दृष्टांत कशासाठी सांगितलं आहे ते. दुर्गुणी मनुष्यांची संगती सोडायची असेल तर त्यांच्याकडं लक्ष देऊन चालत नाही, त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकून चालत नाही. मग त्यांच्याकडं लक्ष दिलं, त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकल्या तर ते आपल्याला दुर्गुणयुक्त करून टाकतात. म्हणून ते दृष्टांत झाला, दृष्टांताचा सिद्धांत आहे. वेदांत विचाराशिवाय निरुद्योगी जर एखादा मनुष्य बसेल तर त्याचजवळ काम क्रोधादी दुर्गुण अवश्य येतील. नामचिंतन सोडता, वेदांत शास्त्र सोडता जर आपण विनाकारण वेळ घालवत असू तर मग आपल्याकडे हे काम क्रोधरूपी जे दुर्गुण आहेत ते आपल्याकडे येतील व ते आले असता तो मनुष्य त्यांचा आदर जर करील, काम क्रोधांचा जर आदर करील तर ते काम क्रोधाती एकसारखे त्यांच्याकडे येतेच राहतील आणि त्या योगाने त्या परमार्थापासून भ्रष्ट करून टाकतील. आपल्यामध्ये काम आणि क्रोध उत्पन्न झाले तर ते आपल्याला परमार्थापासून भ्रष्ट करून टाकतात. पण यांच्या उलट जर तो मनुष्य रात्रंदिवस वेदांताचा विचार करीत राहील आणि त्याचपाशी कामाधिक येणार नाहीत व आलेच तर तो विचारी मनुष्य त्यांचा तिरस्कार करील, त्यामुळे अर्थात त्याचपाशी न बसता ते चालते होतील. यासाठी कामाधिक दुर्गुणास येण्यास अवकाशच देऊ नये व सर्व कालाचे अतिक्रमण वेदांत विचाराने करावे आणि सत्संग करावा. सत्पुरुषांच्या संगतीने अनेक जन्मातली पातके, आध्यात्माधिक अनेक प्रकारचे ताप व दैन्य ही सर्व निवृत्त होतात. याविषयी एका सत्पुरुषांचे वचन पुढे लिहिल्याप्रमाणे आहे. साधू समागमाचं महत्त्व सांगता येत. साधू समागमाचं संत संगतीचं महत्त्व. गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पस्तरुस्तता पापम तापमच दैन्यंच हरेत साधू समागमः. गंगेत स्नान केल्याने गंगामाई पापांचे शालन करते. चंद्रमा आपल्या शीतल किरणांनी बाह्यताप नाहीसा करतो. कल्पवृक्षे चिंतित सुखोपभोग देऊन दैन्याचा नाश करतो. पण आता हे प्रत्येक एक जण एकेकांचा नाश करतंय. पण साधूंचा ब्रह्मनिष्ठ सत्पुरुषांचा समागम तर सर्व पाप, आतले बाहेरचे सर्व ताप, दैन्य या तिघांचाही नाश करतो. संत संगतीचं हे महत्त्व आहे. म्हणून गंगा, चंद्रमा आणि कल्पवृक्ष या तिघापेक्षाही गंगा, चंद्रमा आणि कल्पवृक्ष या तिघापेक्षाही सत्संग श्रेष्ठ आहे. यासाठी जीवात जीव आहे तोपर्यंत मनुष्याने सत्संग करीत राहावे. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, जोपर्यंत आत्मज्ञान झालेले नसते तोपर्यंत ते ज्ञान होण्यासाठी सत्संग करावा असे आपण सांगितले. शिष्यानं प्रश्न केलेला आहे, गुरु महाराज, जोपर्यंत आत्मज्ञान झालेले नसते तोपर्यंत ते ज्ञान होण्यासाठी सत्संग करावा असे आपण सांगितले, ते योग्य आहे. पण बोध झाल्यावर सुद्धा
ज्ञान झाल्यावर सुद्धा, बोध झाल्यावर सुद्धा देहपात होईपर्यंत सत्संग करीत राहावे किंवा करीत असावे असं जे तुम्ही सांगितलं त्याचं कारण काय? सतसंगती ज्ञान होईपर्यंत काय हरकत नाही, ठीक आहे, आम्ही वेळ काढू बाबा, 4 वर्ष 2 वर्ष तेवढं शिकून घेऊ. तुम्ही तर मरेपर्यंत सत्संग करावं म्हणता, त्याचं कारण काय? देह आशेपर्यंत सत्संग करावा असं जे म्हणतात त्याचं मला समजून सांगा म्हणतो शिष्य. गुरु म्हणतात यद्यपि शास्त्राच्या श्रवणाने आत्मज्ञान होते. सद्गुरू सांगतात की शास्त्राच्या श्रवणानं आत्मज्ञान होतं, तरी देह आहे तोपर्यंत देहाचे व्यवहार करीत राहिल्याने मनाची बाह्यवृत्ती होते. तिच्या योगाने मन चंचल असते. त्यामुळे सर्व काल सत्संग जर न होईल तर प्रपंचाच्या ठिकाणी अहम मम अध्यासाच्या योगाने विपरीत बुद्धी होईल. आपली विपरीत बुद्धी व्हायला वेळ लागत नाही माय बापा हो. विपरीत बुद्धी व्हायला वेळ लागत नाही, ध्यानात ठेवा. आपण बाजूला जाऊ शकतो. आपल्याला हे देह सत्य वाटू शकतं, सृष्टी सत्य वाटू शकते. शब्द स्पर्श रूप रस गंध काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे आपल्याकडे येतात. आणि जर संताची संगती असेल, सतत वेदांत श्रवण असेल, नामचिंतन असेल तर मग ते येणार नाही आपल्याकडं काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार. मग अशी विपरीत बुद्धी होईल, ती होऊ नये म्हणून सर्व काल सत्संग करीत असण्याची जरुरी आहे. आणि आत्म्याचा दृढ निसंदेह अपरोक्ष बोध झाला आहे अशा मनुष्यास यद्यपि काही कर्तव्य नसले तरी त्याने वेदांत शास्त्राचे, गुरुचे आणि ईश्वराचे सेवन सर्व काल करीत राहावे अशी शास्त्राची आज्ञा आहे. याविषयी एका आप्तपुरुषांचे वचन पुढे लिहिल्याप्रमाणे आहे. वेदांत गुरु आणि ईश्वर यास वंदन करून याव दयोस्त्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वर आदो ज्ञान प्रसिद्ध्यर्थ कृतज्ञत्वानुपतये कृतज्ञत्वापनुत्तये देहपात होईपर्यंत वेदांत शास्त्र त्यांचा उपदेश करणारे सद्गुरू आणि ईश्वर हे तिघे मनुष्यास वंदन करण्यास योग्य असतात. ज्ञान होण्यासाठी वेदांताचे व गुरु आणि ईश्वर यांचे सेवन अगोदर करणे मनुष्यास अवश्य आहे. ज्ञान झाल्यानंतर ज्यांच्यापासून ज्ञान प्राप्त झाले त्या वेदांत शास्त्राचे, गुरुचे आणि ईश्वराचे सेवन जर तो न करील तो कृतज्ञ होईल असं शास्त्र सांगतंय. मग हा कृतज्ञतेचा दोष उत्पन्न होऊ नये यासाठी देह जिवंत आहे तोपर्यंत या तिघांचे सेवन मनुष्याने करीत राहिले पाहिजे. म्हणजे परिपूर्ण अखंड एकरस अशा परमात्म्याच्या ज्ञानाने दुस्तर संसारातून पार जाण्यासाठी व कृतज्ञतेचा दोष पदरी येऊ नये म्हणून ईश्वर गुरु यांच्या ठाई निश्चिम भक्ती ठेवून वेदांत शास्त्राचा श्रवण मनन निध्यासनाने अभ्यास करीतच देह पडे तोपर्यंत मनुष्याने कालातिक्रमण करीत असावे असे यावरून सिद्ध होते. म्हणून क्रतम मुमुक्षनाम यरिये पंचकर्ण नरवाण्यातान गुरुन सदा वंदेम. संस्कृत भाषेचे ज्ञान तर नाही, पण संसार बंधनापासून मुक्त होण्याची तर दृढ इच्छा आहे अशा जिज्ञासू जनांना अनायासे सच्चिदानंद आत्म्याचा बोध व्हावा या हेतूने ज्या सद्गुरूंनी मनुष्यवाणीने हे पंचीकरण तयार केले त्या श्रीराम सद्गुरूंना मी सदैव वंदन करतो. हा ग्रंथ वाचूनी मुमुक्षु भवाब्दीतून जाऊनी पार निजरूपी आसोनी मग्न हा शिष्यकाम अवघा प्रवयास आहे समर्थ मम सद्गुरू राम खास. इति श्रीमत परमहंस परिवाजरकाचार्य श्रीमद खंडानंद सरस्वती राम गुरु शिष्य जय कृष्ण विदुषा विरंचित पंचीकरण सटीक समाप्त. तर आजचा हा पंचीकरण आपला आज समाप्त झालेला आहे. सर्वांनी पंचीकरणाला हजर राहिल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आता जे चिंतन मिळालेलं आहे ते सतत चिंतन करावं आणि चिंतन करून श्रवण मनन निध्यासन करून आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप कशा आहोत हे ज्ञान समजून घ्यावं.
आता इथून पुढं आपल्याला पहिले एक 5 पानं पंचीकरणाचे 5 पानं तुम्ही पाठ करून ठेवा. आपण एक 4-5 दिवसानंतर मी तुम्हाला लिंक पाठवेल, त्यावेळेस आपण प्रश्न उत्तर करू आणि मी सगळ्यांना प्रश्न विचारणार, एका एकानं उत्तर द्यायचं. ते पाठ झालंच पाहिजे. पंचीकरण 5 पानं पाठ करून ठेवा. पहिल्यापासून आपल्या पहिल्या पाठाचे आहेत ते 5 पानं, 1 2 3 4 5 पानं असे पाठ करून ठेवा आणि आपण ते विचारू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाय दान हे. जे काळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांची तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांद्याळी. अनाव्रत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलंचन. मार्तंड जे तापैन, ते सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी ती लोकी. भजिजो आदिपुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, द्रष्टा द्रष्ट विजय हुवावे जी. एत मने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. सर्वांना जय हरी, सर्वांना जय हरी. जय हरी. चला आता करते भाजी भाकरी उघडले आता.